नमस्कार. मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिश्युला विशेषज्ञ, प्रोक्टोलॉजिस्ट, एनोरेक्टल सर्जन, इंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटलमध्ये मी कार्यरत आहे. कॉन्स्टिपेशनचा पाईल्स फिशर आणि फिश्युला यांच्याशी काही संबंध आहे की नाही आहे? तर डेफिनेटली कॉन्स्टिपेशनचा पाईल्स फिशर आणि फिश्युलामध्ये संबंध आहे. कॉन्स्टिपेशन इज द वन ऑफ द मेजर कॉज फॉर एनी काइंड ऑफ द एनोरेक्टल डिझीजेस मोस्ट ऑफ लाईक पाईल्स फिशर आणि फिश्युलामध्ये. तर कसं सुरुवातीला काय होतं की जेव्हा पण तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं तर कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर ॲनल कॅनल किंवा गुदमार्गाच्या जागेवर तिथं प्रेशर यायला सुरू होतं. या प्रेशरमुळे काय होतं की ॲनल कॅनलमधले जे वेन्स असतात ते डायलेट व्हायला लागतात. ते डायलेट झाल्यामुळे काय होतात की हळूहळू त्या फुगतात आणि ॲनल कॅनलची जागा जी असते ती पूर्ण व्यापली जाते. या व्यापलेल्या जागेतूनच आपल्याला पाईल्स तयार होतात. हे पाईल्स 2 प्रकारचे असतात. एक आभ्यंतर म्हणजे इंटर्नल आणि एक 2 बाहेरचे असतात. आभ्यंतर पाईल्सला जेव्हा पण कॉन्स्टिपेशन होऊन इथून जर जेव्हा घासून जातं, तेव्हा तिथून ब्लीडिंग किंवा पेन या प्रकारचे सिम्प्टम्स आपल्याला दिसतात. तर पाईल्समध्ये आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचा फार रोल आहे. हा तर आपल्याला पहिला झाला तर पाईल्सबद्दल. सेकंड फिशरमध्ये कसं आहे, समजा तुमचं पाण्याचं प्रमाण कमी आहे, फायबरचं प्रमाण कमी आहे आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन आहे. तर या या ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं कॉन्स्टिपेशनमध्ये हार्ड स्टूल होते आणि हे हार्ड स्टूल काय होतं, की गुदद्वारातले जे लवचिक किंवा मऊ जे त्वचा आहे, म्युकोजा किंवा सबम्युकोजा या दोन्ही त्वचेंना पूर्ण घासून जातं. घासून गेल्यामुळे ती जागा काय होते, की पूर्णपणे फाटली जाते. फाटल्यामुळे काय होतं, तिथे एक जखम तयार होते आणि या जखमेमुळे काय होतं, की जे आतमधले स्फिंक्टर्स असतात, इंटर्नल स्फिंक्टर ते पूर्णपणे बंद होतात आणि याच्यामुळे परत-परत कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे तो आजार वाढतच जातो. यामुळे कॉन्स्टिपेशनचा आणि फिशरचा हे डेफिनेटली रोल आहे. थर्ड आपण बघतोय की फिश्युलामध्ये याचा काही रोल आहे की नाही आहे. कॉन्स्टिपेशन जेव्हा पण होतं किंवा हार्ड मोशन होतं, त्या जखमेतून संडासाचे कण आतमध्ये जातात किंवा इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामधूनच पस किंवा पेरिॲनियल ॲब्सेस किंवा त्याच्या पुढचा भाग म्हणजे फिश्युला हे किंवा छोटीशी पोळी होणे आणि तिथं फुटणे आणि एक अस्वच्छ टनेल संडासाच्या जागेच्या आतून बाहेरपर्यंत तयार होणे, याला आपण फिश्युला म्हणतो. या पद्धतीचे तिन्ही जे आहेत, पाईल्स म्हणजे मूळव्याध, फिशर म्हणजे जखम आणि फिश्युला म्हणजे भगंदर. या तिन्हीमध्ये कॉन्स्टिपेशनचा डायरेक्ट रोल आहे. त्यामुळे कॉन्स्टिपेशन जर आपण अव्हॉइड केलं, तर कॉन्स्टिपेशन अव्हॉइड केल्यावर ह्या तिन्ही आजारांपासूनही आपल्याला मुक्तता नक्की मिळू शकते आणि याचबरोबर कॉन्स्टिपेशनचे जे त्याच्यामुळे होणारे विकार फॉर एक्झाम्पल गॅसेस होणे, पोट फुगणे किंवा अपचन होणे, इंडायजेशन होणे, सारखे बर्फिंग येणे, या पद्धतीचे जे सिम्प्टम्स आहेत ते पण डेफिनेटली आपण प्रिव्हेंट करू शकतो. तर मित्रांनो, कॉन्स्टिपेशन इज द मेजर डिसीज. कॉन्स्टिपेशनला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल आणि घरगुती उपाय जर तुमचे करून झाले असतील, तर नक्की कॉन्स्टिपेशनसाठी तुम्ही पाईल्स फिशर फिश्युला विशेषज्ञांना किंवा एनोरेक्टल सर्जनना जाऊन भेटा. ते ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट देतात, ते ट्रीटमेंट घेऊन तुम्ही नक्की बरे होऊ शकता. याच्यासाठी काही नैदानिक सिद्धांत किंवा तपासणीही येतात, जसं की व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी, कोलोनोस्कोपी हे सगळे करून ते तुम्हाला योग्य ट्रीटमेंट देतील आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशनपासून नक्की आराम भेटेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा.